मागच्या भागात आपण पाहिलं होतं की AI म्हणजे जणू काही आरसा आहे आणि डेटा म्हणजे त्यात दिसणारं आपलं प्रतिबिंब. जर डेटामध्येच पूर्वग्रह असतील तर AI सुद्धा पक्षपातीच होणार. पण मग प्रश्न येतो की हे थांबवता येतं का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच. आणि आजच्या या विश्लेषणात आपण AI मधला हा बायस कमी करण्यासाठीच्या काही सोप्या पण एकदम प्रभावी उपायांवर नजर टाकणार आहोत. चला तर मग बघूया हे नक्की कसं करता येतं. तर आज आपण 4 महत्वाच्या टप्प्यांमधनं जाणार आहोत. सगळ्यात आधी AI बायस म्हणजे काय हे पुन्हा एकदा पटकन समजून घेऊ. मग डेटाच्या लेव्हलवर काय करता येईल ते पाहू. त्यानंतर AI मॉडेल्सनाच जास्त फेअर कसं बनवायचं ते शिकू. आणि शेवटी या सगळ्या प्रोसेसमध्ये माणसाची भूमिका किती आणि का महत्वाची आहे हे समजून घेऊ. चला तर उपायांवर थेट चर्चा करण्याआधी ही समस्या नेमकी आहे तरी काय हे पटकन आठवून घेऊया, म्हणजे सगळं सोपं होईल. सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर AI बायस म्हणजे जेव्हा एखादं AI मॉडेल काही विशिष्ट गटांसोबत सातत्यानं अन्यायकारक वागतं. म्हणजे समजा नोकरीसाठी अर्ज तपासणारं एक AI आहे, जे पुरुषांच्या तुलनेत महिलांचे अर्ज जास्त नाकारतंय. किंवा विचार करा, एखादं कर्ज देणारं मॉडेल आहे, जे फक्त लोकांचा पिनकोड बघून काही भागांतील लोकांना सरसकट कर्ज नाकारतं. बस हाच तो AI बायस. पण हा बायस येतो तरी कुठून? यामागे काही रॉकेट सायन्स नाहीये बरं का. याची 2 अगदी साधी कारणं आहेत. पहिलं म्हणजे आपण AIला जो डेटा देतो त्यात आपलेच जुने कित्येक वर्षांचे सामाजिक आणि ऐतिहासिक पूर्वग्रह दडलेले असतात. आणि दुसरं म्हणजे AI सिस्टम बनवतानाच ती सगळ्यांसाठी समान काम करेल याकडे कधीकधी दुर्लक्ष होतं. म्हणजे बघा, कचरा आत टाकला तर बाहेरही कचराच येणार नाही का? AI बायस विरुद्धच्या लढाईची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची फळी म्हणजे डेटा. मॉडेल बनवायला घेण्याआधीच जर आपण डेटा सुधारला ना, तर समजून जा अर्धी लढाई आपण तिथेच जिंकलो. मग हा डेटा सुधारायचा कसा? याची प्रक्रिया 3 सोप्या पायऱ्यांमध्ये आहे. अगदी आपण एखादा पदार्थ बनवतो ना, तसंच काहीसं. पहिली पायरी, वेगवेगळ्या ठिकाणांहून साहित्य गोळा करायचं. म्हणजेच वेगवेगळ्या गटांचा आणि परिस्थितींचा डेटा जमा करायचा. दुसरी पायरी, साहित्य तपासायचं. म्हणजे डेटामध्ये कोणत्या गटांचं प्रतिनिधित्व कमी आहे हे शोधून काढायचं. आणि तिसरी पायरी, अनावश्यक गोष्टी काढून टाकायच्या आणि प्रमाण योग्य ठेवायचं. म्हणजे डेटा स्वच्छ करून तो बॅलन्स करायचा. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. विचार करा, जर आपण एखादी चेहरा ओळखणारी प्रणाली बनवत असू आणि तिला फक्त गोऱ्या त्वचेच्या लोकांचेच फोटो दिले, तर ती प्रणाली सावळा किंवा काळा रंग असलेल्या लोकांचे चेहरे ओळखण्यात नक्कीच कमी पडेल. यामुळे मोबाईल अनलॉक करण्यापासून ते मोठमोठ्या सुरक्षा प्रणालीपर्यंत अनेक ठिकाणी गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच चांगला आणि विविधतेनं नटलेला डेटा हाच खरा पाया आहे. ओके, तर आता डेटाचा पाया पक्का झालाय. आता आपण पुढच्या स्तरावर जाऊया. आता आपण थेट AI मॉडेललाच अधिक निष्पक्षपाती बनवण्यासाठी काय करता येईल ते पाहू. इथे ना, विचार करण्याच्या पद्धतीतच एक खूप मोठा बदल झालाय. पूर्वी फक्त मॉडेल किती अचूक आहे एवढंच पाहिलं जायचं. पण आता प्रश्न विचारला जातो, ते मॉडेल सगळ्यांसाठी समान अचूक आहे का? म्हणजे फक्त ओव्हरऑल ॲव्हरेज महत्त्वाचं नाही, तर प्रत्येक गटासाठी त्याची कामगिरी कशी आहे हे तपासणं गरजेचं झालं आहे. हा खरं तर अचूकतेकडून समानतेकडे झालेला एक महत्त्वाचा प्रवास आहे. बरं, मग हे प्रत्यक्षात आणण्यासाठी डेव्हलपर्स अनेक वेगवेगळी तंत्र वापरतात. ते मॉडेलला ट्रेनिंग देतानाच सांगतात की बाबा रे, अचूकतेसोबत समानताही तितकीच महत्त्वाची आहे. ते काही खास फेअरनेस मेट्रिक्स वापरून तपासतात की मॉडेल कोणत्या गटासोबत अन्याय तर करत नाहीये ना, आणि जर काही अन्यायकारक पॅटर्न दिसले तर मॉडेलच्या निकालांमध्ये योग्य ते बदल करून ते दुरुस्त केले जातात. आणि आता आपण येतो त्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि शेवटच्या स्तरावर, तो म्हणजे मानवी सहभाग. कारण टेक्नॉलॉजी कितीही चांगली असली तरी मानवी देखरेखीशिवाय ती अपूर्ण आहे. ही एक सामायिक जबाबदारी आहे हे लक्षात घ्या. जसं रस्ता सुरक्षित ठेवण्यासाठी गाडी बनवणारे आणि गाडी चालवणारे दोघंही जबाबदार असतात, तसंच काहीसं इथंही आहे. AI बनवणाऱ्या टीम्समध्ये वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक असले पाहिजेत, जेणेकरून वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून विचार होईल. दुसरीकडे AI वापरणाऱ्यांनीही त्याचा वापर जबाबदारीने करायला हवा. उदाहरणार्थ, तटस्थ प्रश्न विचारणे आणि आरोग्य किंवा आर्थिक निर्णयांसारख्या महत्त्वाच्या बाबतीत AIवर आंधळा विश्वास न ठेवणे. चला, तर मग आत्तापर्यंत आपण ज्या वेगवेगळ्या उपायांवर चर्चा केली त्यांचा आता एक झटपट आढावा घेऊया.
तर ह्या सगळ्याला आपण एकत्र कसं आणू शकतो? याची एक मल्टी लेयर्ड संरक्षण प्रणाली आहे. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला पाया मजबूत करणे, म्हणजेच उत्तम आणि विविधतेने नटलेला डेटा वापरणे. त्यानंतर दुसरी पायरी येते ती म्हणजे आपले AI मॉडेललाच हुशारीने ट्रेनिंग देणं. त्याला फक्त अचूकतेचं नाही तर समानतेचंही ध्येय देणं. अर्थात सगळं काही टेक्नॉलॉजीवर सोडून चालणार नाही. म्हणूनच तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मानवी देखरेख, जिथे डेव्हलपर्सची टीम सतत लक्ष ठेवून असते. आणि शेवटी जबाबदारी आपल्यावरही येते. आपण AIचा वापर कसा करतो हे ठरवून या प्रणालीला अधिक सुरक्षित बनवण्यात आपणही मोठा हातभार लावू शकतो. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की ह्या उपायांमुळे AI कदाचित परफेक्ट होणार नाही, पण ते नक्कीच 100% अधिक निष्पक्षपाती, अधिक जबाबदार आणि आपल्या सगळ्यांसाठी जास्त सुरक्षित बनेल. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. नॉलेज इक्विटी पार्टनर्स हे एक बहुभाषिक चॅनल आहे. इथे आम्ही वेगवेगळ्या विषयांवर असं ज्ञान देतो जे रोजच्या जीवनात उपयोगी पडेल आणि आपलं आयुष्य अधिक प्रभावी बनवेल. जर तुम्हाला आमचे प्रयत्न आवडले असतील तर नॉलेज इक्विटी पार्टनर्सला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ आपल्यापर्यंत लगेच पोहोचतील. आणि हो, हे ज्ञान आपले मित्र, कुटुंब आणि समाजात पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला, एकत्र मिळून ज्ञानाचा हा प्रवास असाच उत्साहाने सुरू ठेवूया. आमच्या पुढच्या भागात आम्ही समाजातील AIची भूमिका आणि कामाचं भविष्य या खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. तो भाग नक्की पहा.